Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. सांगली लोकसभेसाठी माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी लोकसभेचा अर्ज भरला होता। त्यानंतर काही समाजांनी त्यांच्यावरती त्याबद्दल आक्षेप घेतला होता आणि सांगितलं होतं की ओबीसी समाज हा मराठा समाजाच्या विरोधात आहे, त्यामुळे त्यांनी तो विरोध केला होता। त्याचाच एक परिणाम म्हणून असं झालं की काल ज्यावेळेला आज पहाटे ग्रेट मराठा हॉटेल समोर प्रकाश शेंडेंची गाडी उभी होती, त्या गाडीवरती काळीशाई ओतण्यात आलेली आहे, त्याचबरोबर चप्पल ठेवण्यात आलेले आहेत, असे सगळे प्रकार झालेले आहेत। आपण त्याबद्दल बोलूयात प्रकाश शेंडगे यांच्याशी। आणि कालची घटना पूर्ण सांगा पाहिजे। नाही, काय झालं, काल खरसिंग गावामध्ये आमचे कार्यकर्ते ज्यावेळी गावामध्ये प्रचार साहित्य ज्यावेळी ते वाटप करत असताना ते गाव जे खरसिंग ते मराठा समाज बहुल गाव आहे, तिथल्या कार्यकर्त्यांनी मराठा समाज कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मजाव करण्यात आला आणि त्या ठिकाणी त्यांनी आरोप केला की प्रकाश शेंडगे हे मराठा आरक्षणाचे विरोधक आहेत, त्यामुळे त्यांना आमच्याकडे मतं मागायचा अधिकारच नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही हे तर वाटायचे नाही, आम्ही तुम्हाला वाटू देणार नाही। आमच्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितले की प्रकाश शेंडेंनी मराठा आरक्षणाला विरोध कधीच केलेला नाही आहे। जो काय विरोध केलेला आहे तो जरांगेंनी जी काय मागणी केली आहे 57 लाख कुटुंबियांचे दाखले घेऊन त्या ठिकाणी सगळ्या सभेचा हे काढून जाहीरनामा काढून त्या सगळ्या मराठा समाजाला ओबीसीमध्ये घालण्याचा जो ती मागणी केली आहे तिला मात्र आम्ही ठामपणे विरोध केलेला आहे। प्रकाश शेंडेंनी कधीच हे केलेलं आहे, कारण जी 58 जे मोर्चे निघाले सकल मराठा मोर्चाचे, त्या मोर्चाची मागणी होती की आम्हाला कुठल्याही समाजाचं आरक्षण काढून घ्यायचं नाही आहे, कुणालाही धक्का न लावता 50% वरची जी आहे ते आम्हाला वेगळ्या प्रवर्गाकडून आरक्षण आम्हाला देण्यात यावं, ही जी मागणी आहे ह्याला आम्ही त्या मागणीला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। परंतु ओबीसीतून मागणी जी आहे तिला आम्ही ठामपणे विरोध कालही केलेला आहे, आजही आमचा विरोध आहे आणि उद्याही आमचा विरोध असताना निवडणुका येतात आणि जातात, पण आमचा त्या मागणीला आमचा विरोध हा नक्कीच आहे। कालच्या घटनेनंतर ह्या ठिकाणी आज सकाळी पहाटेच्या सुमारास माझी गाडी जी खाली उभा होती त्या गाडीवरती त्या ठिकाणी काही अज्ञात इस्मांनी त्या ठिकाणी चपलाचा हात त्याला घातलेला आहे, काळी शाई फेकलेली आहे, त्याचप्रमाणे धमकीचं पत्र सुद्धा त्या ठिकाणी ते चिटकवलेलं आहे। तर त्यांनी स्पष्ट धमकी दिलेली आहे की नाशिकमध्ये आम्ही भुजबळांना माघार घेण्यास भाग पडलेला आहे, तुम्ही सुद्धा या ठिकाणी माघार घेतली गेली पाहिजे, या ठिकाणी धनगरांनी माळ्यांनी मराठ्यांच्या नादाला लागू नये, जर तुम्ही माघार नाही घेतली तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही। त्याचप्रमाणे आज आम्ही फक्त हार तुमच्या गाडीला घातलेला आहे, तो हार जो आहे तो आम्ही तुम्हाला घालू आणि जे काळ गाडीला फासलेलं आहे त्यावेळी तुम्हालाही फासू आणि अशा प्रकारचा धमकीचं जे आहे पत्र त्या ठिकाणी दिलेलं आहे। ह्या सगळ्या घटनेचा मी कालच्या घटनेचाही मी निषेध केलेला आहे, आजच्या घटनेचा सुद्धा मी निषेध करत आहे। असं धमक्या देऊन जे आहे ते आम्ही निवडणुकीतून माघार आम्ही घेणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीत संविधानानं आम्हाला अधिकार दिलेला आहे। त्या ठिकाणी खरसिंग गावाचं सांगितले गेले आहे त्यांना किंवा संविधानानं अधिकार दिलेला आहे, सगळ्या समाजाला मतं मागण्याचा अधिकार प्रकाश शेंडे दिलेला आहे, तर त्यांनी स्पष्ट सांगितले की आम्हाला अशी घटना मान्यच नाही आहे। आणि त्याचप्रमाणे हे जे विषय चालू आहे सांगली जिल्ह्यामध्ये हा विषय यामध्ये नव्हता, हा सगळा मराठा आणि ओबीसी वाद हा जास्त करून मराठवाड्यामध्ये होता। त्या ठिकाणी जानकरांना त्या ठिकाणी मजाव घालण्यात आला, त्या ठिकाणी पंकजा मुंडेंना त्या ठिकाणी मजाव घालण्यात आला, हे त्या ठिकाणी चालू होतं, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र हा विषय मुळीच नव्हता। ह्या कालच्या घटनेनं मात्र या विषयाला या ठिकाणी तोंड फुटलेलं आहे। सांगली जिल्हा हा दादांच्या विचाराचा जिल्हा आहे, शिवाजी बापू शेंडेंच्या विचाराचा जिल्हा आहे, त्यामुळे या जिल्ह्यामध्ये हे सामाजिक समतोल जो आहे तो आतापर्यंत सांभाळला गेलेला आहे। आमची ही आम्हाला वाढवायची आम्हाला इच्छा नाही आहे, पण माझे मराठा आरक्षणाच्या कार्यकर्त्यांना सुद्धा माझी विनंती आहे की आपण ही निवडणूक जी आहे फ्री अँड फेअर वातावरणामध्ये झाली गेली पाहिजे। कुणालाही कुणाचं मतदान मागायचा अधिकार आहे, त्या मतदानाचा अधिकार आम्ही बजावणारच आहोत। त्यामुळे धमक्या देऊन किंवा मज्जाव करून अशा प्रकारची निवडणूक जी आहे ती निवडणूक प्रक्रिया अशी मुळीच नाही आहे आणि अशी लोकशाहीला अपेक्षित नाही। तुम्ही काय त्याच्यावरती पोलिसांच्यात कंप्लेंट केली, पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं? ह्या घटनेचं जे आहे त्याचा सगळा पंचनामा पोलिसांनी केलेला आहे, त्याचप्रमाणे याची तक्रार जी आहे रीतसर तक्रार आम्ही 11 वाजता आमची कार्यकर्ते बैठक ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये आम्ही पोलीस भूमिका घेणार आहोत आणि निवडणूक आयोगाकडे मात्र कालच्या घटनेचा आणि आजच्या घटनेचा जो आहे तो आम्ही तक्रार अर्ज जो आहे तो निवडणूक आयोगाकडे सुद्धा आम्ही देणार आहोत। ही घटना घडली त्यानंतर प्रकाश शेंडगे यांनी पोलीस कंप्लेंट केलेली आहे, पोलिसांनी त्याचा पंचनामा केलेला आहे आणि लवकरच याबाबत पुढची कारवाई करण्यात येईल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन जगवीर सोबत स्वाती चिखलीकर, मुंबई तक, सांगली।